उन्हाळ्याचा दाह, उकाडा हे थांबवण्याची, कमी करण्याची खरी सुरुवात होते पोटातून आणि ते म्हणजे सब्जाच्या बिया. तुम्ही आता अजिबात कारणं देऊ शकत नाही. बाटल्या घ्यायच्या. आता सुद्धा माझ्याकडे ही बाटली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी त्या बिया टाकलेल्या आहेत. त्याचं पाणी दिवसभरामध्ये संपवायचं. ट्रस्ट मी, थंडगार शू होते. प्रचंड फरक पडतो. सब्जाच्या बियांचं प्रमाण जास्त वाढल्यानंतर बहुतांश लोकांना सर्दी पण होते. बऱ्याचशा लोकांना मी बघितलेलं आहे. इतके ते थंड करतात आपल्या शरीराला, याच्यावर तुम्ही अंदाज घ्या. त्यामुळे अगदी थोड्याशा सुद्धा काम करतात. पुदिन्याची पानं, त्याच्यानंतर लिंबू, म्हणजे तो तुमच्या घरामध्ये जार असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं, लिंबू उभा चिरायचा, त्या लिंबाचा रस हळूहळू हळू पिळत वगैरे बसायचं नाही, हळूहळू पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि ते असं इतकं छान थंडगार कुलिंग वॉटर आपण म्हणतो ना, तसं घरातल्या सगळ्यांना पण मिळू शकतं. तुम्ही तुमच्या बाटलीमध्ये पण ठेवू शकता आणि असं ते पुदिन्याचं, लिंबाचं आणि थोडंसं सब्जा टाकलं किंवा तुळशीचं पान टाकलं, अतिशय गुणकारी असं पाणी तुम्ही दिवसभर आत असं कंझ्युम करत असता. तुमच्या बॉडीला छान हायड्रेटेड ठेवत असता. त्याचबरोबर तुम्ही अन्नामध्ये सुद्धा ताकाचा समावेश करू शकता. थोड्याशा पातळ रश्शाच्या भाज्या, उन्हाळ्याचं बाहेरून आल्यानंतर जेवणही जात नाही पटकन, सतत पाणी प्यावंसं वाटतं, पण अन्नावरची इच्छा मोडते. पचन क्रिया थोडीशी मंदावते. अशा वेळेला थोड्याशा कुस्करलेल्या, गरगट्या अशा त्या ज्या भाज्या असतात किंवा कुस्करून खाणं असतं, त्याला प्रेफरन्स द्यायचा. त्याच्यामुळे लिक्विड ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण वाढवायचं. पन्हं तुम्ही घेऊ शकता, ताक तुम्ही घेऊ शकता. नाचणीचं छान आंबील लोक पितात.